माझी लढाई अजित पवार गटासोबत नसल्याचं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय। त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा अजित पवार यांच्या नेत्यांकडून करण्यात आला होता। या मुद्द्यावर बोलताना सुळेंनी हे वक्तव्य केलं। माझी लढाई फक्त भाजपा विरोधात आहे, शिंदे गट किंवा अजित पवार गटासोबत नाही। सुनेत्रा पवार यांचे लागलेले बॅनर मी पाहिले नाहीत असंही त्यांनी यावेळी सांगितलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे। या घटनेनं राज्यभरात खळबळ माजली आहे। सुनील बाबूराव कावळे असं या तरुणाचं नाव आहे। मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। कावळे हे जालन्यातील अंबड तालुक्याचे रहिवासी होते। त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात पाठवण्यात आलाय। या आत्महत्येमुळे आता राज्यातील राजकारण पेटण्याची शक्यता आहे। ललित पाटीलला पुण्यातून पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या 2 मैत्रिणींना पुणे पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे। प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। ललित पाटील याला पळून जाण्यासाठी त्याच्या 2 मैत्रिणींनी मदत केल्याची माहिती तपासात पुढे आली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघींना रात्री अटक केली। तपासादरम्यान या दोघींनी प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या दोघींनी ललित पाटीलला 25 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे। आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा मोठा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती। मात्र शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिलाय। दिंडोरी लोकसभा निहाय आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं सांगितलंय। शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात केलेलं चांगलं काम दिसत नाही का, असा थेट सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय। शरद पवार हे काही लोकांना वाचवण्यासाठी ना देशाच्या हिताचं बोलतात ना समाजाच्या हिताचं, अशी टीका सुद्धा राणेंनी केली आहे। तसेच 1993च्या बॉम्बस्फोटात 13वा बॉम्बस्फोट मशिदीत झालाच नव्हता, मग त्यावर त्यावेळेचे मुख्यमंत्री खोटं का बोलले, एका ठराविक समुदायाच्या लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्यांनी का केला, असा सवाल सुद्धा राणेंनी उपस्थित केलाय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वायू प्रदूषणात वाढ होत असल्यानं लोकांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे। यावर बीएमसी कडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। मुंबईतील हवेची गुणवत्ता घातक स्थितीत पोहोचल्यानं अनेकांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान प्रशासनाकडून मुंबईत मास्कची सक्ती केल्याची माहिती पसरवली जाते, परंतु ही बातमी चुकीची असून प्रशासनाकडून अशा कोणत्याही सूचना न केल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे। त्यामुळे नागरिकांना आता मोठा दिलासा मिळालाय। मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या सुनील कावळे या व्यक्तीनं मुंबईत आत्महत्या केली। यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सरकारवर रोष व्यक्त केलाय। सरकारला किती मुर्दे पाडायचे आहेत माहिती नाही, एक माणूस कमी झाला याला पूर्ण जबाबदार सरकार आहे। आता तरी त्यांचं बलिदान वाया जाऊ देऊ नये। सरकारनं आता तातडीनं मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा। 24 तारखेनंतर होणारं आंदोलन सरकारला परवडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय।